नाशिक विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांचे, पशुधनाचे आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या सर्व नुकसानींचे तात्काळ पंचनामे करून बाधितांना त्वरित मदत उपलब्ध करून द्यावी असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। पावसामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी निवारा आणि अन्न पाण्याची तातडीने व्यवस्था करा असेही आदेश त्यांनी दिले। आज डॉक्टर गेडाम यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे नाशिक विभागातील सर्व 5 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि ही भूमिका मांडली। या बैठकीला अपर आयुक्त महसूल जितेंद्र वाघ तसेच विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर उपस्थित होते। डॉक्टर गेडाम यांनी सांगितले की काही भागांमध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील जीवनावश्यक साहित्याचे नुकसान झाले आहे, तर अनेक शेतकऱ्यांचे पशुधनही मृत्युमुखी पडले आहे। म्हणूनच जिल्हा प्रशासनाने प्रथम प्राधान्याने या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे, त्यांना निवारा द्यावा आणि जीवनावश्यक साहित्य पुरवावे असे निर्देश त्यांनी दिले। अतिवृष्टीमुळे पडझड झालेली घरे असोत किंवा पशुधनाचे नुकसान असो, अशा बाधितांना मदत देण्यासाठी शासनाने उणे प्राधिकार पत्रावर अनुदान देण्याची परवानगी आधीच दिली आहे। त्यामुळे वेगळ्या मंजुरीची वाट न पाहता त्वरित अनुदान वाटप सुरू करा असेही त्यांनी स्पष्ट केले। याशिवाय शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा आणि राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त होताच की थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा असेही त्यांनी आदेश दिले। जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या नुकसानीसाठीचे अनुदान यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले आहे। आतापर्यंत तब्बल 90 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून आगामी काळातही कोणत्याही परिस्थितीत मदत वाटपाला विलंब होणार नाही अशी खात्री ही विभागीय आयुक्तांनी दिली।